विषय कसा आहे, आज मी माननीय दिलीपजी राठी साहेब आणि सर्व शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे। त्यांची मागणी रास्त आहे की एका जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी म्हणजे 10-20 किलोमीटरच्या अंतरावर 2 किलोमीटर 5 किलोमीटर 2-5 किलोमीटरच्या अंतरावर एका भागामध्ये आपला सिडको तयार होतोय। ती जागा शासन अधिकृत करतंय आणि दुसऱ्या बाजूने जालना नांदेड एक्सप्रेसवे तयार होतोय। मग तुम्ही शेतकऱ्यांच्या जमिनी घेतायत, व्यापाऱ्यांच्या जमिनी घेतायत, उद्योजकांच्या जमिनी घेतायत। आपल्या जिल्ह्यामध्ये ही आता नव्याने भूमाफिया लोकांनी ही नव्याने पद्धत सुरू केलेली आहे की काही ठिकाणी जागा घेऊन टाकायचा, बल्कमध्ये 200-300 एकर जागा घेऊन टाकायच्या, त्याच्या बगल बच्चांना, मित्रपरिवाराला, उद्योजकांना त्या जागा घ्यायला लावायच्या आणि त्या ठिकाणी शासनाचं एखादं प्रकल्प आणायचं आणि त्या शासनाच्या माथी मारून आपण त्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमवायचं। ही हा भूखंड घोटाळा आहे जालन्यातला। सिडको म्हणजे जालना सिडको हा महाराष्ट्र शासनाचे 900 कोटी रुपये खड्ड्यात घालणारा भूखंड घोटाळा आहे। यासाठी मी माननीय मुख्यमंत्री, माननीय एकनाथराव शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब, या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना या संदर्भात पत्र देणार आहे। मागे राठी साहेबांचा माझा विषय झाला होता, परंतु मला मंत्रालयातून एक राजपत्र मिळालं नव्हता, ते देण्यास शासन टाळाटाळ करत होतं, म्हणून तो आमचा विषय अर्धवट राहिला। मी संजू भाऊ तुम्हालाही त्या विषयावर अनेक पत्रकारांशी या विषयावर अनौपचारिक चर्चा याआधी केलेली आहे, परंतु सिडको हा जालना जिल्ह्यातल्या 900 कोटी रुपयाचा घोटाळा आहे। हे मी पुराव्यानिशी येणाऱ्या काळामध्ये सिद्ध करेन। सर्व कागदपत्रासह तुमच्यासमोर एक प्रेस घेईन आणि मी सगळ्यांसमोर सांगतो की जे दर तुम्ही उद्योजकांना दिलेले आहे ते दर आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना सुद्धा दिले पाहिजे। मग ते कोणत्याही प्रयोजनासाठी देऊ, तुम्ही रस्त्याच्या प्रयोजनासाठी द्या, सिडकोच्या प्रयोजनासाठी द्या, किंवा एखाद्या शासकीय इमारती तुम्ही बांधणार आहेत त्या प्रयोजनासाठी द्या, परंतु जे दर तुम्ही उद्योजकांना देत आहेत, व्यापाऱ्यांना देत आहेत, भूमाफियांना देत आहेत, ते उद्योजक वगैरे नाही, ते भूमाफिया आहे। साहिलजी, माझा आरोप स्पष्ट आरोप आहे। तुम्ही राठीजीने जे सांगितलं तो विषय अतिशय गंभीर आहे। जालन्यामध्ये आत्ताच DP प्लॅन मंजूर झाला, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या शहरातल्या जागा हा ग्रीन झोनमधून येलो झोनमध्ये गेल्या, म्हणजे आपल्याकडे जालना शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गृहनिर्माणासाठी जागा उपलब्ध आहे। मग त्या तिसऱ्या कोपऱ्यामध्ये कोण जाऊन 5,000 रुपये स्क्वेअर फीटची जागा घेईल? याचं व्हॅल्युएशन काढा तुम्ही। 900 कोटी रुपये त्यांना लँड ॲक्विजिशनसाठी लागणार आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी अजून 900 कोटी रुपये लागणार आहे, म्हणजे 2000 कोटीच्या घरात हा सिडकोचा प्रकल्प जाणार आहे। आणि सिडकोचा 2000 कोटीचा प्रकल्प कोणते जालन्यात उद्योगधंदे आले हो नवीन? कोणते कारखाने आले? आणि जर कारखाने आलेही असतील तर त्या कारखान्यामध्ये कामगार आहे, ते बिचारे किरायाने राहू शकत नाही, ते 5-5 हजार रुपये स्क्वेअर फीटची जागा काय घेणार? जोपर्यंत माझ्या हातात तो राजपत्र आला नव्हता तोपर्यंत मी बोलत नव्हतो। आज माझ्याकडे संपूर्ण डॉक्युमेंट आहे, पुरावे आहे। शासनाने पहिल्यांदा सिडको अधिकृत करण्यासाठी अर्न्स्ट अँड यंग कंपनी अपॉइंट केली, ट्रस्ट संस्था, जी इंटरनॅशनल संस्था आहे। त्यांनी अहवाल दिला की जालना शहरामध्ये सिडको हे अनुकूल होऊ शकत नाही, फिजिबल होऊ शकत नाही। आर्थिक व्यवहार्यता तपासणी अहवाल म्हणतो आपण त्याला, इकॉनॉमिकल फिजिबिलिटी रिपोर्ट। तो फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये त्यांनी अनेक मुद्दे दिलेले आहेत। त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही जालना नगरपालिकेला पत्र दिलं की तुम्ही एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी राठी साहेब तुम्ही पाणी उपलब्ध आम्हाला करून देणार का? तर जालना नगरपालिकेचं, त्या काळातली नगरपालिका म्हणतो, त्या जालना नगरपालिकेच्या CEOचं असं म्हणणं होतं की आम्ही सिडकोला पाणी देऊ शकत नाही। मग त्यांनी जर सिडकोला पाणीच दिलं नाही तर तुम्हाला पैठणहून पाणी आणण्यासाठी सिडकोला किती पैसे लागणार आहे? सेपरेट त्यांना ती वसाहत निर्माण करायची आहे, तर त्यासाठी त्यांना पाणी किती लागणार आहे? तो पाणी तर यांनी नाही दिलं, नगरपालिकेने त्यांच्या ह्याच्यातून, तर ते पाणी त्यांना नाथसागरातून आणावं लागेल। की आपल्या जालना शहरामध्ये 800 रुपये, 1000 रुपये, 1200 रुपये या दराने जमिनी, येलो जमिनी उपलब्ध असताना त्या ठिकाणी 4-4, 5-5 हजार रुपये स्क्वेअर फीटच्या जागा कोण घेणार आहे हो?
तिसरा विषय, जालन्यामध्ये असा कोणता उद्योग आला मोठा की ज्यामुळे जालना शहराची काय म्हणतात त्याला क्रयशक्ती वाढली आपली, की लोक मॉल्स उभे राहिले, लोक खरेदी करतायत, जागा घेत आहेत, बंगले बांधतायत, बिल्डिंग बांधतायत. असा काही प्रकल्प आला आहे का आपल्या जिल्ह्यामध्ये? ड्रायपोर्ट अजून ड्राय पडलेला आहे. काय आहे त्या ड्रायपोर्टमध्ये? आणि तिथून काय रोजगार उपलब्ध होणार आहे आपल्याला? मग अर्स्ट अँड यंग कंपनीने अनेक मुद्दे आहे, मी सगळे मुद्दे तुम्हाला सविस्तरपणे देतो. तो अहवाल त्यांनी सिडकोला पाठवला आणि सिडकोच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगमध्ये तो प्रस्ताव मंजूर झाला आणि त्यांनी शासनाला पाठवलं की हा सिडको प्रकल्प आम्ही करू शकत नाही, म्हणून सिडको प्रकल्प त्या ठिकाणी रद्द झाला. त्या भूमाफियांनी परत एकदा मुवमेंट केली, परत एकदा प्रस्ताव दाखल केला आणि मग शासनाने तसंच आता अर्स्ट अँड यंग कंपनीला त्यांनी बाजूला केलं आणि KPMG म्हणून नवीन कंपनी नेमली. त्या KPMG पण आंतरराष्ट्रीय दर्जाची कंपनी आहे. त्यांच्याकडून बोगस अहवाल तयार करून घेतला की हे प्रकल्प जालन्यासाठी फिजिबल आहे. त्याच्यात राठी साहेब जिल्हाधिकाऱ्यांचा रिपोर्ट आहे, SDMचा रिपोर्ट आहे, कमिशनर नगरपालिकेचा रिपोर्ट आहे. जर उद्या जाऊन सिडको प्रकल्पामध्ये एकही घर, एकही जमीन, 1 इंचही जमीन जर विकली गेली नाही तर 800-900 कोटी रुपये जे तुम्ही भूसंपादनासाठी खर्च करणारे आहात ते तुम्ही काही यांच्या पगारीतून घेणार आहात का? ज्यांनी फिजिबिलिटी रिपोर्ट दिला. वाळूसारख्या ठिकाणी त्या ठिकाणी सिडको प्रस्तावित होता. आता आपल्या जालन्यापेक्षा तर वाळूतला जास्त इंडस्ट्री आहे, MIDC आहे, तिथे आवश्यकता जास्त होती. तरीही त्या ठिकाणचा वाळूचा सिडको प्रकल्प हा 25 वर्षानंतर एकही प्लॉट गेला नाही, म्हणून शासनाला तो डिनोटिफाईड करावा लागला. वाळूतपेक्षा जास्त काय खरपुडीमध्ये स्कोप आहे का हो? आणि जर आम्हाला सिडकोला विरोध नाही, सिडकोसारखी नामांकित संस्था आपल्या शहरामध्ये आली पाहिजे, परंतु ती योग्य ठिकाणी आली पाहिजे ना. तुम्ही शासनाचे पैसे 1000 कोटी रुपये काय लोकांच्या भूमाफियांच्या घशात घालणार आहात का? ज्या ज्या रजिस्टर झालेल्या आहेत त्या सगळ्या रजिस्टर शासनाने रद्द कराव्यात, त्यांच्याकडून पैसे परत घ्यावे आणि हा सिडको प्रकल्प मी म्हणतो ठीक आहे, जालना संभाजीनगरच्या मध्ये घ्या ना, जिथे फिजिबल आहे, जिथे MIDC आहे, जिथे ड्रायपोर्ट होतो आहे त्याच्यामध्ये घ्या, रोडवर घ्या, आमच्या मतदारसंघात घ्या. जिथे MIDC आहे, फेज 2 आहे, फेज 3 आहे, अजून लाडगाव नवीन MIDC होतं आहे, शेंद्रा आहे, त्या ठिकाणी तुम्ही घ्या ना. त्या ठिकाणी मोठे मोठे प्रकल्प येत आहेत. शेंद्रामध्ये येणारा उद्योजक, त्या ठिकाणी निर्माण होणारी रोजगार क्षमता ती काय खरपुडीमध्ये घर घेईल का? त्या ठिकाणी पुढील भागात तर रस्तेच नाही, काही पायाभूत सुविधा नाही. पूर्ण पायाभूत सुविधा एक तर शासनाला उपलब्ध कराव्या लागतील किंवा नगरपालिकेला. मी तुम्हाला आज लिहून देतो, आज जरी सिडको प्रकल्प भूसंपादित झाला तर येणाऱ्या 2-5 वर्षानंतर हा प्रकल्प डिनोटिफाईड करावा लागेल आणि शासनाचे 1000 कोटी रुपये हे बर्बाद होतील.